अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैश्याशी. ध्यान छंद अनुष्टुप. ओम बाल सूर्या परी कांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय. ओम ऋषिरुवाच. ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम. प्रभाव ऐसा देवीचा जगधारण ती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णू माया भगवती. तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे. आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीशी जावे शरण राजया. आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेय उवाच. क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सूरत ऐकुनी. तया सुव्रता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतीन रूप. महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी. अंबिका दर्शनासाठी तत्काळ बैसले तपा. देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधनी. पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची. अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुनी. एकाग्र मन लावणी चिंतन तपी मांडती. आपुले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत. आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी. प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याशी बोलली. देवी उवाच. राजा वैश्यजे तुमची अभिलाषा असे म्हणी. मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली. मार्कंडेय उवाच. दुसऱ्या जन्मी राज्यश्री अखंड नृप मागत. इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो. निरासक्त करियेसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच. राजा अल्पदिनी आता राज्य लाभेल ते तुझे. शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा. तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक. सावर्णिके म्हणू नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जोवर मज मागणे. तो मी तुझवर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच. ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने. भक्ती स्तोत्र ते करती ऐकून देवी अंबिका. अंतर्धान तिथे झाली सुरथ श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनू होईल. ऐसे आशिष देवीचे सुरथ श्रेष्ठ क्षत्रिया. सूर्याचा पुत्र होऊनी सावर्णी मनू होईल. क्ली ओम. श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्यायः. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उवाच 6. अर्धश्लोक 11. श्लोक 12. एकूण 29. संपूर्ण 700. एक माळ 99 मंत्र जप. ओम ऐ ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.